धावली काळूबाईच्या नावानं काळूबाई आणि माझ्या घराला मग आंघोळ घालीची मी गंबाबाई आंघोळ घालीची मी काळूबाईला आंघोळ घालीची मी गंबाबाईला आंघोळ घालीची मी गंबाबाईला ही धाराशिव जिल्ह्यात माईची तिजोरी धाराशिव जिल्ह्यात माईची तिजोरी आंबा बसली या तुळजापुरी येडूयर मायाच्या डोंगरी नमस्कार मित्रांनो, जय मल्हार जय काळेश्वरी। आज आरतीचा कार्यक्रम आहे, राशीच्या आरतीचा कार्यक्रम आहे आणि पुण्यावरून चव्हाण परिवार आपल्या इथे आलेला आहे। तर आज राशीच्या कार्यक्रमाला आपण जो कार्यक्रम करणार आहे यामध्ये ते स्वतः राशीत लावणार आहे देवीची आणि त्यामध्ये त्यांनी ज्या ठिकाणी रास लावणार आहे ती रास ह्यांच्या मिसेसनी म्हणजे ज्यांचं वारं आहे त्यांनी जर उचलून दाखवली तर ते वारं सत्य आणि त्याचा आपण पुढे गणमाळीचा कार्यक्रम करणार आहे। तर किती देवी आहेत तुम्हाला माहिती आहे? कोणते कोणते देवी सुरू आहे? फक्त एकच काळूबाई नाही, तुळजाभवानीचं फक्त वारं आहे। तर माळपरडीचा आपण पुढे कार्यक्रम करणार आहोत, पण माळपरडीचा कार्यक्रम करण्याआधी आपण हा कार्यक्रम करत असतो। हा कार्यक्रम म्हणजे एक ओळख असते की ही देवी जी आहे ही खरी आहे का। काही वेळेला काही पद्धतीने ढोंग केलं जातं आणि मग ते काही वेळेला मग ते कार्यक्रम करूनही त्यांना ते लाभत नाही, तर ते पुढे लाभलं पाहिजे कार्यक्रम केल्यानंतर। यासाठी ही ओळख करण्यासाठी आपण हा राशीचा कार्यक्रम करतो। तर तुम्हाला जिथं वाटतंय त्या ठिकाणी तुळजाभवानीचं नाव घ्या आणि ठेवा, देवीचं नाव ठेवा। या ठिकाणी जर रास उचलली तर हे वारं पक्का म्हणायचं। इक मायाळू इक इडिती परी इक मायाळू इक इडिती परी मग आंबा बसली या तुळजापुरी येडूयर मायाच्या डोंगरी माहिती
बाई नव्हती मानत मग अंबाबाईचं वार माझ्या नावाची गर्जना करायची, नाव सांगायचं, पूर्ण नाव सांगायचं, कोण कुठली कळालं पाहिजे ना. देतो देतो करायची नावाची गर्जना, फळ उचलून दाखवायचं. कुठल्या फळात दुसरीकडे हात घालायचं नाही. डोळे उघडे करून जिथं तू दिसते तिथंच हात घालायचा आणि तुझंच फळ उचलून दाखवायचं. दुसऱ्या देवींचं फळ उचलायचं नाही. कर रे घेणार. तुझी रास मांडलेली, तुझ्या नावाची गर्जना करून वंजळीत घेऊन रास उचलायची. एक हाताने रास उचलायची नाही, दोन्ही हाताने दाखवायचं फळ उचलून आणि 5 फळं मांडलेली ते बरोबर तुझ्या फळात हात घालायचा. तांदळाची रास आज भरणी माई, तांदळाची रास आज भरणी ग. लिंबू उचला या येडाई उतरली ग, येडाई उतरली.